हाय, हॅलो, नमस्कार. मी स्वाती माझ्या वी कुराडे फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो खूप युजफुल असणार आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला होईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा, कारण या व्हिडिओमध्ये मी जे शेअर करणार आहे ना, ते तुमच्यासोबत घडायला नको यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. चला मग जास्त वेळ न करता आपण मेन पॉइंटवर येऊया. बघा, आता तुमच्या माझ्यासारखे जे नवीन युट्यूबर आहेत, म्हणजे जे छोटे युट्यूबर्स आहेत ज्यांचे की सबस्क्रायबर पूर्ण झालेले नाहीयेत, वॉच टाइम कंप्लीट झालेला नाहीये, अजून त्यांचे जे लाईक्स अँड कमेंट्स असतात ना ते सुद्धा येत नसतात. तर आपल्यासारखे युट्यूबर्स काय करतात की आपलं चॅनल लवकर मॉनिटाईज व्हायला पाहिजे, आपण सुद्धा यांच्यासारखी ना पेमेंट आपल्याला चालू व्हायला पाहिजे आणि यांच्यासारखं आपण ग्रो करायला पाहिजे, अशी ना आपल्यामध्ये एक डेस्परेसी असते. आपण खूप या गोष्टीबद्दल ना नवीन नवीन असताना विचार करतो आणि त्याच गोष्टीचा फायदा आहे ना दुसरं कोणीतरी घेत असतं. म्हणजे आता नेमकं माझ्यासोबत घडलं काय ना हे तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगते. एक दिवस मी युट्यूब असं स्क्रॉल करत होते. स्क्रॉल करत करतच ना माझ्या पुढे एक व्हिडिओ आला, रील्स मध्ये आला आणि तो पण इन्स्टावर. तर मग मी त्या व्हिडिओला जस्ट असं पाहून सोडून दिलं. मग त्यानंतर त्यांचे मला कंटिन्युअस व्हिडिओ यायला लागले स्क्रॉलिंग मध्ये. ठीक आहे. मग आता त्यांना कुठं ना कुठं हे माहीत झालं की मी एक नवीन युट्यूबर आहे, माझे सबस्क्रायबर्स कमी आहेत, माझं वॉच टाइम कंप्लीट झालेला नाहीये. तर याच संधीचा फायदा त्या लोकांनी कसा घेतला, म्हणजे आता त्या रीलला मी स्क्रॉल केलं, मी पाहिलं, पण मी त्याच्यावर काही रिप्लाय दिला नाही. पण मला त्यांच्याकडून एक मेसेज आलेला इन्स्टावर. आता मी जसं जसं माझ्यासोबत घडत गेलं ना त्याचे स्क्रीनशॉट्स मी तुम्हाला वर देत जाईल, तर तुम्हालाही ते लक्षात येत जाईल की खरंच हे खरं आहे का खोटं आहे. ठीक आहे. तर मला त्यांच्याकडून एक मेसेज आलेला की क्या आप अपना चॅनल ग्रो करना चाहते हो. तर आता आपण नवीन युट्यूबर आहोत, आपल्यामध्ये ती उत्सुकता आहे, आपल्याला सुद्धा तो आपलं चॅनल आहे ना ते लवकर मॉनिटाईज करायचं आहे. यासाठी आपण कुठल्याही पातळीला जायला तयार राहतो. आता मीच नाही तर सगळेच जण असणार आहेत हे मला माहिती आहे. आणि तुमच्यापैकी कोण कोण अशा फ्रॉडला बळी पडलं ना हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. तर त्यांनी मला मेसेज केला, मग मी त्यांना आहे ना रिप्लाय केला की हाँ मैं करना चाहती हूँ. सो मला त्यांनी एक स्क्रीनशॉट टाकली. त्यांचा हा एक प्लॅन होता, मीन्स आता असं जसं आपलं रिचार्जचा जसा प्लॅन असतो ना त्यांचा तसाच प्लॅन होता की 300 मध्ये 1K सबस्क्रायबर्स आणि 1100 मध्ये 1K सबस्क्रायबर्स, 400 वॉच टाइम आणि 1400 मध्ये आहे ना बहुतेक मॉनिटायझेशनची पूर्ण प्रोसेस आणि त्यामध्ये तुम्हाला पेमेंट पण चालू होऊन जाईल, असं त्यांचं म्हणणं होतं त्या स्क्रीनशॉटवर. ठीक आहे. मग आता मला वाटलं की 300 रुपये पे करायचे आहे, मग आपण ना 300 रुपये पे करायचे आहे म्हणून आपण काय करतो, ठीक आहे आपण करून पाहूया आपल्याला काय. मग मी सगळ्यात पहिले माझ्या हस्बंडला बोलले की असं असं मला मेसेज आलेला आहे आणि त्यांच्या ना इन्स्टाच्या आयडी वर की नाही मी सगळ्यात पहिले गेले आणि त्याच्यावर चेक केलं की हे खरंच आहे का की फ्रॉड आहे काय नाही. आता इतके तर फ्रॉड केस चालू आहेत, आपल्याला भीती तर असणारच आहे, तशीच भीती माझ्या मनात पण होती. मग मी सगळ्यात पहिले हस्बंडला दाखवलं. मग माझ्या हस्बंडनी सांगितलं ठीक आहे ना 300 रुपये आहे, तू भरून टाक, पाहू पुढचं पुढं. मग मी इतकं वेळेस देवाचं नाव घेतलं आणि 300 रुपये पे करून टाकले. ठीक आहे. त्यांनी 24 तासामध्ये 1K सबस्क्रायबर करून देणार असं त्यांचं म्हणणं होतं. मग मी त्यांना मेसेज टाकला की मी पे केलं. त्यांनी मला एक QR सेंड केला होता, त्यावर मी पैसे पे केले. आता पैसे पे केल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये 300च का असेना पण आपल्या डोक्यात चालू असतं की मी 300 रुपये पे केले, कुठं फ्रॉड झाला तर, माझ्या बँकेतून पैसे गेले तर, माझ्यासोबत काही वाईट घडलं तर, माझं चॅनल ब्लॉक झालं तर, एवढे सगळे प्रश्न घेऊन मी 24 तास कसे बसे काढले. दुसऱ्या दिवशी सकाळपासून मी चॅनल चेक करत होते की माझ्या युट्यूबवर सबस्क्रायबर वाढलेत का, YT स्टुडिओमध्ये जात होते, सबस्क्रायबर्स पाहत होते, पण मला तिथं काहीच दिसत नव्हतं. पण एक वेळेस ना थोडंसं दुर्लक्ष केलं आणि मी माझे कामं करत बसले. तेवढ्यातच पाहते 973 माझ्या चॅनलवर सबस्क्रायबर्स दिसलं मला. मी शॉक, म्हणजे खरंच ही प्रोसेस होते असं मला मनाला वाटलं. आणि मग मी काय केलं, त्याला बोलायला सुरुवात केली. आता त्यांनी काय केलं, सगळ्यात पहिले जेव्हा 300 रुपये पे करत होते ना तेव्हा मला कॉल वगैरे काही आलेला नाहीये, फक्त मेसेजवर बोलणं झालं होतं आमचं. मग त्याच्यानंतर ना त्यांनी 973 सबस्क्रायबर्स झाले ना की मला त्यांनी कॉल केला, व्हॉट्सअप कॉलच केला, त्यांनी साधा कॉल नाही केला. तर साधा कॉल केला नाही. मग त्या दिवशी ना त्यांनी मला व्हॉट्सअप कॉलिंग केला आणि मला म्हटले की मैम आपके चैनल पर आपने देखा है क्या कि आपके चैनल पर 1K सब्सक्राइबर कंप्लीट हो चुके हैं. तो मी म्हटले 1K तो नहीं हुआ है लेकिन 973 सब्सक्राइबर कंप्लीट हो चुके हैं. तर असं झालं आणि आता तेव्हा
त्यांनी जे मला म्हटलं कि आपके चैनल पे 1K सब्सक्राइबर कंप्लीट हो चुके हैं, तो मैं त्यांना सांगितलं की 1K तो अभी तक नहीं हुए हैं लेकिन 973 तो हो चुके हैं। मग त्यांनी लगेच मला सांगितलं हाँ थोड़ी देर में हो जाएगा, लेकिन अगर आपको आपका चैनल मोनेटाइज करवाना है तो आपको एक काम करना पड़ेगा, आपको और एक प्लान एक्टिवेट करवाना होगा, जैसे कि 1133 समथिंग कुछ तो भी अमाउंट थी, उसको आपको पे करना है और उसके बाद आपका चैनल फुल्ली मोनेटाइज हो जाएगा, आपको यूट्यूब से पेमेंट भी स्टार्ट हो जाएगा। तो मी म्हटलं की नहीं भैया, मुझे अभी इतने में ही ओके है, मैं वॉच टाइम का मैं खुद का खुद देख लूंगी, लेकिन अभी मुझे इसके आगे कुछ भी नहीं करना है। आता तेवढ्यातच त्यांनी ऍक्टिव्हेट झाला आणि थोडासा हायपर झाला, त्याला लक्षात आलं की आता मी पे करणार नाहीये, तर त्याने मला सांगितलं कि मैम अगर आप अभी 1173 रुपीज पे नहीं करोगे तो आपका जो चैनल है वो आपके जो जितने भी बढ़ चुके हैं सब्सक्राइबर वो सारे निकल जाएंगे और आपका चैनल यूट्यूब से ब्लॉक किया जाएगा। क्यों? तो यूट्यूब के क्राइटेरिया अनुसार जो है इतने फास्ट 1K सब्सक्राइबर, सिर्फ 1K सब्सक्राइबर ही कैसे कंप्लीट हो सकता है, ना वहां पर वॉच टाइम है और ना ही वहां पर आपका लाइक एंड कमेंट्स भी आया है, तो इसके वजह से आपका चॅनल ब्लॉक होऊ शकता है असं त्यांनी सांगितलं मला। मग आता मला भीती वाटायला लागली, कारण माझी 8 ते 9 महिन्यापासूनची जी मेहनत आहे ती पूर्ण वाया जाणार आहे एवढं माझ्या डोक्यात चालू होतं। आणि अशा सिच्युएशन मध्ये ना आपल्याला खरंच काही सुचत नाही आणि खूप जास्त आपण मीन्स घाबरून जायला लागतो आणि माझ्यासोबत सुद्धा तसंच झालं होतं। मग मी म्हटलं मुझे थोड़ा सा टाइम दीजिए भैया, अभी तो मैं नहीं लेना चाहूंगी। तर त्यांनी मला एक टाइम लिमिट दिली, अगर आप 10 से 15 मिनट में यह प्लान एक्टिवेट नहीं करवाओगे तो आपका चॅनल ब्लॉक हो सकता है मॅम, म्हणून म्हटलं आणि फोन ठेवून टाकला। आता मला टेन्शन यायला लागलं, मी पटकन जाऊन हस्बंडशी बोलायला लागले की हा असं असं म्हणत आहे, आता मी काय करू? तर ह्यांनी म्हटले ठीक आहे ना, 1000 रुपये तर आहे, असे पण 1000 रुपये आपण कशात तरी टाकलो असं समज आणि भरून टाक। मग खूप माझ्या मनाला वाटत होतं की मी भरायला पाहिजे का नाही, भरायला पाहिजे का नाही, पण आता तो मला इतका कॉलवर कॉल करत होता ना, मला 2-4 वेळेस कॉल झाले त्याचे आणि त्या सगळ्या गडबडीत मला सुचत सुद्धा नव्हतं। मग ह्यांनी सांगितलं की भरून टाक आणि आपण पुढची प्रोसेस पाहून घेऊ। मी पैसे भरले, त्याने मला परत दुसरा QR कोड पाठवला, मी त्याच्यावर पैसे पे केले। पैसे पे केल्यानंतर त्यांनी फोन उचलला, फोनवर बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की असं असं आहे, तुमच्या चॅनलमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे आणि जोपर्यंत तुम्ही 1433 रुपये भरणार नाही तोपर्यंत तुमचं चॅनल मॉनिटाइज होऊ शकत नाही। मी म्हटले भैया मैंने आपको पहले ही पूछा था कि मुझे इसके बाद कुछ पैसे पे नहीं करने हैं ना, इसके आगे मैं कुछ भी पे नहीं करूंगी। तर त्यांनी सांगितलं कि अभी मैं कुछ नहीं कर सकता हूँ, ये आपके चैनल का प्रॉब्लम है, मेरा नहीं है, तो अगर आप पे करोगे तो आपका चॅनल मॉनिटाइज 24 घंटे के अंदर हो जाएगा। मग आता मला टेन्शन यायला लागलं, कारण मला खरंच वाटलं नव्हतं की हे परत पैसे पे करावे लागले, कारण आपण ना कुणावर ट्रस्ट ठेवत असेल तर पूर्णपणे ठेवतो आणि माझंही तसंच झालं होतं। मग त्यांनी मला सांगितलं की देखिए आप अपना टाइम लीजिए और उसके बाद मुझे बताइए। म्हटलं आता मी म्हटलं ह्याने पैसे खाल्लेत, हा काय माझं काम करणार नाही। मग मी काय केलं, त्यांनी जो मला एक लास्टचा स्क्रीनशॉट टाकला होता कि ये आपके यूट्यूब में जो प्रॉब्लेम है, मी हे स्क्रीनशॉट एक्झॅक्ट जाऊन गुगलवर टाकला आणि गुगलवर सर्च केला। तो गुगलवर ना साफ सांगत होतं की यूट्यूब मॉनिटायझेशनसाठी कुठल्याही प्रोसेसला फॉलो करायचं नाहीये आणि कुठेही तुम्ही पे जरी करत असेल तर यूट्यूबला मॉनिटाइज करण्यासाठी पैसे पे करावे लागत नाही आणि 1K आणि वॉच टाइम जरी कंप्लीट झाला तरी पेमेंट स्टार्ट होत नाही। एवढं सगळं माहीत झाल्यानंतर आता मी शॉक झाले होते, कारण माझे ऑलरेडी एवढे पैसे गेले होते। सो मी आहे ना पटापट त्या व्हॉट्सअप नंबरवर गेले, त्याला काहीच बोलले नाही मी, त्या चॅनलला ब्लॉक, त्या नंबरला ब्लॉक केलं, युट्यूबवर जाऊन त्याच्या चॅनलला ब्लॉक केलं, इन्स्टावर जाऊन त्याच्या चॅनलला ब्लॉक केलं, कॉल हिस्ट्रीमधून सुद्धा त्याचा नंबर ब्लॉक केला आणि नंबर ब्लॉक करून फेकून दिला, कारण आता मला एक्स्ट्रा पैसे पे करायचे नव्हते आणि ते काही जरी सांगितलं तर आपल्याला पैसे पे करावेच लागले असते, ते आपल्या फक्त माइंड सोबत खेळतात। सो माझा हा व्हिडिओ बनवण्याचा फक्त आणि फक्त एकच हेतू आहे की तुम्ही अशा कुठल्याही फ्रॉड लोकांच्या बळी पडू नये आणि तुम्ही तुमचं चॅनल आहे ना मेहनतीनं ग्रो करावं आणि आपण एकमेकांना सपोर्ट केला तर आपलं चॅनल नक्कीच ग्रो होणार आहे। फक्त सपोर्ट आणि मेहनत हे एवढंच असणार आहे।
आणि अशा फ्रॉड लोकांना पैसे देणं बंद करा आणि यांचा धंदा सुद्धा बंद होईल जर आपण पैसे नाही दिले तर. आणि YouTube हे मेहनतीनं पैसे कमवण्याचा चान्स देत आहे, सो आपण त्याच संधीचा फायदा घेऊया. बाकी दुसरं काहीच नाहीये. आणि होईल तेवढं हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपल्यासारखेच दुसरे सुद्धा असतील जे की फसत असतील किंवा फसले असतील, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ युजफुल ठरेल. सो एवढंच बोलते आणि फक्त एकच रिक्वेस्ट करते की तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. असे छान छान युजफुल व्हिडिओज तुमच्याबरोबर घेऊन येत राहील. सो पुन्हा भेटूया असेच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.